गुड मॉर्निंग. आज आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याची सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला जो प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे त्याचं स्वरूप बघणार आहोत. Mr. Jinin had 10,000 equity shares of AP Limited on 1st April 2017. The face value of the share is rupees 10 each. Book value on 1st April 2017 was rupees 15 per share. मिस्टर जिनेन यांनी 10,000 इक्विटी शेअर्स काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत 1 एप्रिल 2017ला. जेव्हा त्याची फेस व्हॅल्यू होती ₹10 आणि बुक व्हॅल्यू जी आहे ती 1 एप्रिल 2017ला होती ₹15. त्यानंतर ऑन 1 मे 2017 ही परचेस अनदर 2,000 इक्विटी शेअर्स इन AP लिमिटेड ॲट हॅव्हिंग मार्केट प्राइस ऑफ ₹13 इच. 1 मे 2017ला पुन्हा 2,000 नवीन शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि त्याची रक्कम जी आहे म्हणजेच फेस व्हॅल्यू जी आहे ती ₹10 आहे. मार्केट व्हॅल्यू मात्र त्याची ₹13 आहे. त्यानंतर ऑन 1st June 2017 he purchased additional 3,000 equity shares of the same company at the market price of ₹5 higher than face value. 1 जून 2017ला त्यांनी 3,000 ॲडिशनल इक्विटी शेअर्स परचेस केलेले आहेत त्याच कंपनीमध्ये आणि ₹10च्या फेस व्हॅल्यूची किंमत किंवा फेस व्हॅल्यूच्या शेअरची ₹10 अशाची मार्केट प्राइस 1 जून 2017ला ₹10 ₹5 जास्त आहे म्हणजेच ₹15 आहे. त्यानंतर 1 जुलै 2017ला ट्रान्झॅक्शन आहे. 3,000 इक्विटी शेअर्स सोल्ड केलेले आहेत ₹25ला एक याप्रमाणे. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2017ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स एपी लिमिटेड यांनी काय केलेलं आहे, डिक्लेअर्ड अँड इश्यूड बोनस शेअर्स म्हणजे बोनस शेअर्स इश्यू केलेले आहे. त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 1 शेअर्स फॉर एव्हरी 4 शेअर्स हेल्ड ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे ज्यांनी 4 शेअर्स घेतलेले असतील त्यांना 1 शेअर्स बोनस म्हणून दिला जाणार आहे किंवा दिलेला आहे. On 1st December 2017, he purchased 2,000 equity shares of AP Limited when market price was ₹20. मिस्टर जीनेन यांनी 1 डिसेंबर 2017ला पुन्हा 2,000 इक्विटी शेअर्स परचेस केलेले आहे ज्याची मार्केट प्राइस आहे ₹20. त्यानंतर ऑन 1st January 2018 ही परचेस 3,000 राईट शेअर्स इन AP लिमिटेड ॲट ₹18 पर शेअर. 1 जानेवारी 2018ला पुन्हा 3,000 राईट शेअर्स परचेस केलेले आहेत ₹18 एक याप्रमाणे. त्यानंतर ऑन 1st February 2018 ही सोल्ड 2,500 इक्विटी शेअर्स फॉर ₹25 पर शेअर. 1 फेब्रुवारी 2018ला 2,500 शेअर्स ₹25 एक याप्रमाणे काय केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत आणि शेवटी म्हटलंय मार्केट प्राइस ऑफ द शेअर्स ॲज ऑन 31st March 2018 वॉज ₹12 पर शेअर. इथं आपल्याला काय केलंय, क्लोजिंग स्टॉकची जी काही मार्केट व्हॅल्यू आहे ती सुद्धा इयर एंडला दिलेली आहे. शेवटी म्हटलंय प्रिपेअर इक्विटी शेअर्स अकाउंट इन द मिस्टर जिनेन बुक्स फॉर द इयर एंडेड 31st March 2018. 31 मार्च 2018ला काय केलंय, शेवटी आपल्याला इक्विटी शेअर्स अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे एपी लिमिटेड मधलं. आपण आता काय करूयात, इक्विटी शेअर्स अकाउंट तयार करूयात आणि त्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायला सुरुवात करूयात. या आहे आपल्या समोर इन द बुक्स ऑफ मिस्टर जिनेन इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स इन एपी लिमिटेड. आता यामध्ये आपण रेकॉर्डिंग करत जाणार आहोत. सर्वात सुरुवातीला पहिला ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 1 एप्रिल 2017 मध्ये. म्हणून पहिल्यांदाच काय ट्रान्झॅक्शन आहे, परचेसेस आहे का सेल्स आहे तो आपण पाहूयात. मिस्टर जिनेन हॅड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ एपी लिमिटेड ऑन 1st April 2017. 1 एप्रिल 2017ला पहिल्यांदा परचेसेस केलेले आहेत म्हणून आपण डेबिट साईडला डेट लिहिली 1/4/2017. सुरुवातीला इथं म्हणणार आहोत टू कॅश अँड बँक अकाउंट, टू कॅश अँड बँक अकाउंट.
10,000 इक्विटी शेअर्स काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत. 10,000 इक्विटी शेअरची 10 रुपयानं नॉमिनल व्हॅल्यू होते 1,00,000 रुपये. म्हणून आपण नॉमिनल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 1,00,000. त्यानंतर डिव्हिडंडचा काही प्रश्न नाही. कॉस्ट त्याची जी आहे ती मात्र आपल्याला दिलेली आहे. 15 रुपयानं काय केलेली आहे ती कॉस्ट आपल्याला दिलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष खरेदी करताना 15 रुपयाला खरेदी केलाय. याचा अर्थ 15 रुपयानं 10,000 इक्विटी शेअरची कॉस्ट होती 1,50,000. म्हणून आपण 1,50,000 कॉस्टमध्ये रेकॉर्ड करतोय. पहिलं ट्रान्झॅक्शन आपला पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर 1 मे 2017ला 2,000 इक्विटी शेअर्स त्याच कंपनीमध्ये परचेस केलेले आहेत 13 रुपये एक या प्रमाणे. आपण इथं परचेस केलेत म्हणून डेबिट साईडला 1/5/2017ला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय टू कॅश अँड बँक अकाउंट. 2,000 इक्विटी शेअर्स परचेस केलेले आहेत 10 रुपयानं. त्याची नॉमिनल व्हॅल्यू जी आहे ती होते 20,000 रुपये. म्हणून आपण 20,000 रुपये काय केलंय, नॉमिनल व्हॅल्यूमध्ये रेकॉर्ड केलंय. आणि प्रत्यक्षामध्ये परचेस करत असताना मात्र 13 रुपयाला एक परचेस केलाय. 13 रुपयानं 2,000 शेअरची रक्कम होते 26,000 रुपये. म्हणून कॉस्टमध्ये आपण रेकॉर्ड करणार आहोत 26,000. इथं कॉस्टमध्ये 26,000 रुपये आपण रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर ऑन 1 जून 2017 ही परचेस additional 3,000 equity shares of the same company at the market price of ₹5 higher than face value. 1 जून 2017ला पुन्हा काही शेअर्स परचेस केलेले आहेत. म्हणून आपण डेबिट साईडला तारीख लिहूयात 1/6/2017. इथं परत म्हणूयात टू कॅश अँड बँक अकाउंट. त्यानंतर 3,000 इक्विटी शेअर परचेस केलेले आहेत. म्हणजेच रेकॉर्ड करताना त्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपयानं होते 30,000. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 30,000. कॉस्ट मात्र त्याची आपल्याला दिलेली आहे हायर दॅन 5 म्हणजे हायर दॅन 5 दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजेच साधारणतः फेस व्हॅल्यूची 10 रुपये रक्कम आणि त्यापेक्षा 5 रुपये जास्त म्हणजे 15 रुपयानं याचं 3,000 शेअर्सचं कॅल्क्युलेशन होतंय 45,000. इथं आपण रेकॉर्ड करतोय 45,000 कॉस्टमध्ये. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. ऑन 1 जुलै 2017 ही सोल्ड 3,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹25 इच. 1 जुलै 2017ला काय आहे, सेल्स ट्रान्झॅक्शन आहे. 3,000 शेअर्स विकलेले आहेत. म्हणून क्रेडिट साईडला इथं आपण ट्रान्झॅक्शन घेऊयात 1/7/2017ला. क्रेडिट साईडला म्हणूया तिथं बाय बँक अकाउंट. 3,000 शेअर्स विकलेले आहेत म्हणून 3,000 शेअर्सची नॉमिनल व्हॅल्यू होते सरळ 10 रुपयानं 30,000. म्हणून नॉमिनल व्हॅल्यूमध्ये आपण रेकॉर्ड केले 30,000. त्यानंतर विकत असताना 25 रुपयाला एक विकलेलं आहे. 25 रुपयानं 3,000 शेअर्सची अमाऊंट जी आहे ती होते 75,000. म्हणून आपण कॉस्टमध्ये आपण अमाऊंट जे आहे ते रेकॉर्ड करतोय 75,000. त्यानंतर आता झालेला जो काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झालेला आहे का लॉस झालेला आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि तो प्रॉफिट किंवा लॉस याचा विचार करत असताना वर्किंग नोटच्या आधारे तो आपण विचार करणार आहोत. आपण वर्किंग नोटकडे जाऊया. इथं आपल्याला वर्किंग नोट आहे. आपली जी सेल्स प्राइस आहे ती आहे 75,000 रुपये. आणि आता त्याचं आपल्याला काय करायचंय, वेटेड ॲव्हरेज कॉस्ट जी आहे किंवा त्याची कॉस्ट सध्या आपल्याकडे बुक व्हॅल्यूला किती होती ती काढायची आहे. दोन्हींची वजाबाकी करून प्रॉफिट होतोय का लॉस होतोय तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं सुरुवातीला बघा टोटल आपले जी काही कॉस्ट आहे ती 2,21,000 रुपये आपल्याकडे कॉस्ट होते. त्यानंतर 15,000 आपल्याकडं शेअर्स जे आहेत ते आतापर्यंत आलेले आहेत. त्याची नॉमिनल व्हॅल्यू घेतलेली आहे इथं 10 रुपयाने 1,50,000. त्यानंतर आता आपण जे काही शेअर्स विकलेले आहेत 3,000 त्याची फेस व्हॅल्यू घेतलेली आहे इथं 30,000.
आणि त्याची वेटेड ॲव्हरेज कॉस्ट या ठिकाणी आपण काढलेली आहे 44,200 या कॅल्क्युलेशनमध्ये काढलेली आपल्याला दिसते. त्यानंतर जो काही प्रॉफिट किंवा लॉस आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सेलिंग प्राइस इथं आपण सुरुवातीला घेतोय 75,000, त्यातून त्याची बुक व्हॅल्यू जी आहे 44,200 ती इथं मायनस करतोय आणि मायनस केल्यानंतर येणारी जी अमाउंट आहे ती प्लसमध्येच येते 30,800 रुपये. म्हणून 30,800 रुपयांचा आपण इथं काय गृहीत धरतोय, प्रॉफिट गृहीत धरतोय आणि तो आता रेकॉर्ड करतोय इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला हा प्रॉफिट आपण रेकॉर्ड करणार आहोत. 1/7/2017 मध्ये टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कॉस्ट कॉलम मध्ये त्याचा आलेला जो काही प्रॉफिट होता 30,800 रुपये तो आपण इथं रेकॉर्ड करतोय 30,800. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन्स आहे तो आपल्याला दिलेला आहे 1 ऑक्टोबरचा. त्यामध्ये म्हटलंय ऑन 1 ऑक्टोबर 2017 द डायरेक्टर्स ऑफ एपी लिमिटेड हॅड डिक्लेअर अँड इश्यू बोनस शेअर्स ॲट द रेट ऑफ 1 शेअर फॉर एव्हरी 4 शेअर्स हेल्ड ॲज ऑन दॅट डेट. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2017ला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनं काय केलेले आहेत, बोनस शेअर्स इश्यू केलेले आहेत. मग बोनस शेअर्स आता आपल्याला किती मिळतात त्याचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. आतापर्यंत आपल्याकडे आपण जर विचार केला तर 15,000 शेअर्स आलेले आहेत आणि त्यातले 3,000 विकलेले आहेत, म्हणजेच 12,000 शेअर सद्यस्थितीला आहेत. 12,000 शेअर्स जर आपण विचार केला तर नवीन आपल्याला किती शेअर्स आता बोनस म्हणून मिळणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण बघूयात. आपल्याला जे काही शेअर्स दिले जाणार आहेत त्याचा रेट आहे 1 शेअर्स फॉर एव्हरी 4 शेअर्स हेल्ड ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे 4 शेअर्सला 1 शेअर्स मिळणार आहे. इथं आपल्याकडं पहा हेल्ड आहेत म्हणजेच 4 शेअर्सला 1 बोनस शेअर्स मिळणार आहे. टोटल हेल्ड आपल्याकडे आहेत 12,000 शेअर्स. आताच आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. टोटल 15,000 शेअर्स परचेस केलेले दिसतात, त्यातले 3,000 विकलेले आहेत, म्हणजे 12,000 शेअर सध्या परिस्थितीमध्ये आहेत. 4ला 1 तर 12,000ला किती याचं कॅल्क्युलेशन आपण केलं आणि ते आलं 3,000 बोनस शेअर्स आपल्याला मिळतात. 3,000 बोनस शेअर्सची 10 रुपयानं नॉमिनल व्हॅल्यू जी आहे ती होते 30,000 रुपये आणि ती आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये काय करायची आहे, रेकॉर्ड करायची आहे. तारीख लिहायत आपण 1/10/2017 आणि पर्टिक्युलर्समध्ये इथं म्हणणार आहोत टू बोनस शेअर्स. बोनस शेअरची जी काही नॉमिनल व्हॅल्यू आहे ती आपण घेतोय 30,000. त्यानंतर त्याची कॉस्ट काही घेणार नाही कारण त्यासाठी मिस्टर जिनिन यांनी कोणतेही पैसे मोजलेले नाहीत. कंपनीनं बोनस शेअर्स इश्यू केलेले आहेत. 1 ऑक्टोबर नंतर पुन्हा 1 डिसेंबर 2017ला ट्रान्झॅक्शन आहे. 1 डिसेंबर 2017ला म्हटलं ही परचेस 2000 इक्विटी शेअर्स ऑफ एपी लिमिटेड व्हेन मार्केट प्राइस वॉज ₹20. म्हणजे 2,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि मार्केट प्राइस जी आहे ती त्याची ₹20 आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण इथं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करूयात. 1/12/2017ला टू कॅश अँड बँक अकाउंट. कॅश अँड बँक अकाउंट 2,000 शेअर्स आहेत. 10 रुपयाने त्याची नॉमिनल व्हॅल्यू होते 20,000. म्हणून इथं आपण नॉमिनल व्हॅल्यूमध्ये 20,000 रेकॉर्ड करतोय आणि 20 रुपयाला 1 याप्रमाणे त्याची मार्केट व्हॅल्यू दिली म्हणजे 20 रुपयानं 2,000 शेअर्सची अमाऊंट होते 40,000 रुपये. ते आपण कॉस्टमध्ये रेकॉर्ड करणार आहोत. कॉस्टमध्ये आपण ते रेकॉर्ड केलेले आहे 40,000. त्यानंतर 1 जानेवारी 2018ला ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं आहे. ऑन 1 जानेवारी 2018 he purchased 3,000 right shares in AP Limited at ₹18 per shares. 1 जानेवारी 2018ला 3,000 राईट शेअर्स काय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत ₹18चा 1 याप्रमाणे. म्हणून आपण डेबिट साईडला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतोय 1/1/2018 1/1/2018ला
टू कॅश अँड बँक अकाउंट, आता 3000 राईट शेअर्स आहेत, 10 रुपयाने त्याची नॉमिनल व्हॅल्यू होती, 30,000 रुपये म्हणून आपण इथं 30,000 रुपये नॉमिनल व्हॅल्यू कॉलम मध्ये रेकॉर्ड करतोय. आणि प्रत्यक्षामध्ये मात्र परचेस करत असताना तो शेअर्स 18 रुपयाला एक याप्रमाणे केलेला आहे. 18 रुपयाचा एक असा जर विचार केला तर 3000 शेअरची रक्कम होते 54,000 रुपये. ते आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतोय कॉस्ट कॉलम मध्ये, ते आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 1 फेब्रुवारीचा. On 1st February 2018, he sold 2,500 equity shares for ₹25 per share. सेल ट्रान्झॅक्शन आहे, रेकॉर्ड करत असताना क्रेडिट साईडला आपण रेकॉर्ड करतोय 1/2/2018 मध्ये. क्रेडिट साईडला इथं आपण म्हणतोय बाय बँक अकाउंट. 2,500 शेअर्स आपण विक्री करतोय, त्याची नॉमिनल व्हॅल्यू 10 रुपयानं झाली 25,000. त्यानंतर त्याची कॉस्ट जी आहे ती किती रुपयानं दिलेली आहे त्याचं रेट आपल्याला दिलेलं आहे 25 रुपयाला एक याप्रमाणे. 25 रुपयानं 2,500 शेअर्स सोल्ड करत असताना त्याची जी काही कॉस्ट होते ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 2,500 गुणिले 25, 2,500 गुणिले 25 याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 62,500. आणि आपण ते आता कॉस्ट कॉलम मध्ये रेकॉर्ड करतोय 62,500. 62,500 रुपयाचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपण रेकॉर्ड केलेलं आहे. आता या सेल्स ट्रान्झॅक्शन वरती प्रॉफिट किंवा लॉस जो झालेला असेल तो आपल्याला काय करायचा आहे इथं बघायचा आहे. म्हणून वर्किंग नोट आपण त्याची जे आहे ते बघणार आहोत. वर्किंग नोट मध्ये इथं आपल्याला काय करायचं, सुरुवातीला त्याचं प्रॉफिट किंवा लॉस काढत असताना सेलिंग प्राइस मधून कॉस्ट वजा करायला लागते, म्हणून कॉस्ट पहिल्यांदा आपण इथं काढून घेणार आहोत. आतापर्यंत जे शेअर्स आपल्याकडे आहेत त्याचा जर आपण विचार केला तर साधारणतः 20,000 शेअर्स सध्या आपल्याकडे आहेत आणि त्याची कॉस्ट जी आहे ती टोटल होते 2,70,800. 2,70,800 ही 20,000 शेअर्सची अमाऊंट आहे. आता आपण विकलेत किती 2,500 शेअर्स. या 2,500 शेअर्सची कॉस्ट आपल्याला काढायची म्हणून कॅल्क्युलेशन करतोय 2,70,800 भागिले 20,000 गुणिले 2,500. त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला मिळतंय 33,850. ही जी अमाऊंट आहे 2,70,800 ही आहे टोटल कॉस्ट, म्हणजे कॉस्ट कॉलमचा जो काही आत्ताचा बॅलन्स असणार आहे तो. मग 33,850 ही काय झाली कॉस्ट मिळाली. आता आपण प्रॉफिट काढूयात. सेलिंग प्राइस आपले 62,500, 25 रुपयाने 2,500 शेअरची. आणि कॉस्ट प्राइस जी आता आली त्यांची कॅल्क्युलेट केली 33,850, ती वजा करूयात. उरलेली रक्कम जी आहे ती आपल्याला प्लस मध्ये प्रॉफिट मिळालेलं आहे 28,650. आणि हा प्रॉफिट आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये. म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये आपण जाऊयात. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला हा प्रॉफिट रेकॉर्ड होईल. तारीख लिहूयात आपण 1/2/2018 आणि 1/2/2018ला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि कॉस्ट कॉलम मध्ये त्याचा फक्त प्रॉफिट रेकॉर्ड केला जाईल 28,650. हा प्रॉफिट रेकॉर्ड झालेला आहे. यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचंय, क्लिअर करायचे आहे. मग कॅल्क्युलेशन क्लिअर करत असताना म्हणजे अकाउंट क्लोज करत असताना प्रथमतः नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करायचा आहे. पण त्याच्या अगोदर इथे एक आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे महत्वाची, ती म्हणजे मार्केट प्राइस ऑफ शेअर्स ऑन 31 मार्च 2018 वॉज ₹12 पर शेअर. ही शेवटची ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे इयर एंडला 31 मार्च 2018ला शेअरचं व्हॅल्युएशन जे आहे ते 12 रुपये एक याप्रमाणे मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. मग इथं आपण रेकॉर्ड करताना नॉमिनल व्हॅल्यू रेकॉर्ड केल्यानंतर शेअरची जी काही आपल्याला संख्या मिळणार आहे त्याला गुणिले 12 इथं कॅल्क्युलेशन करून
त्याची जी काही येणारी अमाऊंट असेल ती काय करावी लागेल आपल्याला, कॉस्ट कॉलम मध्ये घ्यावी लागणार आहे आणि नंतर येणारा बॅलन्स हा परत 31/3/2018लाच काय करावा लागणार आहे, रेकॉर्ड करावा लागणार आहे. मग सुरुवातीला आपण नॉमिनल व्हॅल्यूचा जो काही कॉलम आहे तो आपण क्लोज करूयात. नॉमिनल व्हॅल्यूचा कॉलम क्लोज करताना एका बाजूला 30,000 आणि 25,000 म्हणजे 55,000 आणि डेबिट साईड जर पाहिली तर ती मोठी आहे. 1,20,000, 30,000, त्यानंतर 30,000, 20,000 आणि 30,000. या सगळ्या टोटलचा जर आपण विचार केला तर त्याची टोटल जी आहे ती होती 2,30,000. म्हणून 2,30,000ची टोटल ही जास्त आहे. तीच आपण क्रेडिट साईडला सुद्धा काय करणार आहोत, लिहिणार आहोत 2,30,000. आणि आता इथं 31/3/2018ला आपल्याला काय करायचं आहे, त्याचा बॅलन्स काढायचा आहे. 31/3/2018 इथं आपण आता म्हणणार आहोत बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 2,30,000तून 55,000 गेलेत. उरणारा बॅलन्स जो आहे तो येतो 1,75,000 आणि तो असणार आहे इथं नॉमिनल व्हॅल्यूचा कॅरीड बॅलन्स, ज्याला आपण म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 1,75,000. 1,75,000 ही झाली नॉमिनल व्हॅल्यू. आता याचाच या ठिकाणी काय करायचं आहे, आधार घेऊन आपल्याला इथला जो कॉस्टचा जो काही अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट करायची. 1,75,000 अमाऊंट ही झाली नॉमिनल व्हॅल्यू, म्हणजेच ₹10 एक नॉमिनल व्हॅल्यूनं त्याची अमाऊंट झालेली आहे. आता याचे शेअर्स किती होतात ते काढायचे आहेत आणि त्यावरून कॉस्टची रक्कम आपण काढणार आहोत. मग 1,75,000 भागिले 10 असं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं 17,500, म्हणजे 17,500 शेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याला गुणिले 12. 17,500 गुणिले 12 याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर ते येतं कॉस्ट. आणि प्रॉब्लेममध्ये आपल्याला वर्षाच्या शेवटी या शेअरची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती एवढीच आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता इथं आपण त्याचं कॅल्क्युलेशन जे आहे 17,500 गुणिले 12 ते येतं 2,10,000. 2,10,000चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण आता मांडलेलं आहे. आणि आता कॉस्ट कॉलम आपण क्लोज करतो. कॉस्ट कॉलम क्लोज करत असताना कॉस्ट चा क्रेडिट बाजू जी आहे ती लहान दिसते, डेबिट साईड मात्र जी आहे ती मोठी आहे. इकडे जरी एका बाजूला 2,10,000 असले, 62,500 आणि 75,000, इकडे मात्र 1,50,000, 26,000, 45,000, 30,800, 40,000 आणि 54,000, त्याचबरोबर 28,650 अशा अमाऊंट आहेत. आणि या सगळ्यांची आपण बेरीज करणार आहोत. सगळ्यांची बेरीज जर आपण याची केली तर ती येते 3,74,450. 3,74,450. 3,74,450 ही बेरीज मोठी आलेली आहे आणि तीच आपण इकडे सुद्धा घेतोय 3,74,450. आता शेवटी बॅलन्स काढणार आहोत. 3,74,450 मधून 2,10,000, 62,500 आणि 75,000 वजा केल्यानंतर सुद्धा आपल्याला एक बॅलन्स या ठिकाणी मिळणार आहे. आणि तो बॅलन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करणार आहोत, ट्रान्सफर करणार आहोत. मग किती बॅलन्स येतोय तो जर आपण काढला तर तो येतोय 26,950. इथं आपण म्हणणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता आपल्या दृष्टिकोनातून तसं जर विचार केला तर हा काय आहे, लॉस झालेला आहे. आणि हा जो लॉस आहे हा कशातला लॉस आहे, जी काही मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, मार्केट प्राइस, त्यामुळे निर्माण झालेला लॉस आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन ऑफ लॉस. व्हॅल्युएशन ऑफ लॉस असं या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. आणि ती जी अमाऊंट आहे ती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, ती आपण इथं रेकॉर्ड करूयात. 26,950. 26,950 हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा लॉस बॅलन्स म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं कॅल्क्युलेट केलेला आहे. तर
अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी घेतला. सुरुवातीला 1/4/2017ला जे काही 10,000 शेअर्स जे दिले होते किंवा परचेस केलेले आहेत ते रेकॉर्ड केलं. ₹15 1 याप्रमाणे त्याची कॉस्ट होती. त्यानंतर 1/5ला पुन्हा 2,000 नवीन शेअर्स खरेदी केले. त्याची रक्कम होती ₹13. 2,000 शेअर्सची अमाउंट झाली 26,000. त्यानंतर पुन्हा 1/6/2017ला नवीन ॲडिशनल शेअर्स 3,000 शेअर्स परचेस केले. नॉमिनल व्हॅल्यू झाली 30,000 आणि त्याचा रेट जो आहे किंवा मार्केट प्राइस आहे ती ₹15 होती म्हणून त्याची कॉस्ट झाली 45,000. त्यानंतर 1/7/2017ला एक सेल ट्रान्झॅक्शन झाला. 3,000 शेअर्स विकलेत. ₹25 एक याप्रमाणे 75,000 त्याची कॉस्ट झाली. त्याच्यामध्ये जो काही प्रॉफिट मिळाला तो मिळाला होता ₹30,800. तो आपण डेबिट साईडला रेकॉर्ड केला. त्यानंतर 1 ऑक्टोबर 2017ला बोनस शेअर्स आपल्याला मिळालेले होते. आपल्याकडे 12,000 शेअर्स होते. 4ला 1 याप्रमाणे बोनस शेअर्स मिळणार होते म्हणून आपल्याला बोनस शेअर्स मिळाले 3,000. त्याची आपण नॉमिनल व्हॅल्यू इथे रेकॉर्ड केली 30,000. त्यानंतर 1 डिसेंबरला काही शेअर्स पुन्हा काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. जे शेअर्स इश्यू केलेत साधारणतः 2,000 शेअर्स 1 डिसेंबरला इश्यू केलेत आणि त्याची रक्कम जी आहे ती ₹20 एक याप्रमाणे नॉमिनल व्हॅल्यू झाली. ₹10 एक याप्रमाणे नॉमिनल व्हॅल्यू झाली 20,000 आणि ₹20 एक याप्रमाणे कॉस्ट व्हॅल्यू झाली त्याची 40,000. त्यानंतर पुन्हा 1/1/2018ला काही शेअर्स राईट शेअर्स आहेत ते परचेस केलेत. 3,000 राईट शेअर्स परचेस केले म्हणून नॉमिनल व्हॅल्यू झाली ₹30,000 आणि त्याची मार्केट प्राइस जी आहे ती आपल्याला दिली होती ₹18 म्हणजेच ₹18 3,000 शेअरची कॉस्ट झाली ₹54,000 ती आपण रेकॉर्ड केली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2018ला 2,500 शेअर्स विकले. ₹10 एक त्याची नॉमिनल व्हॅल्यू झाली 25,000 आणि विक्री करत असताना तो शेअर ₹25ला एक याप्रमाणे विकलेला आहे. 2,500 गुणिले 25 ₹62,500 ची कॉस्ट इथं आपण त्याची रेकॉर्ड केलेली आहे. त्याच्यामध्ये झालेला प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो प्रॉफिट मिळाला होता 28,650 तो आपण इकडं रेकॉर्ड केला आणि त्यानंतर शेवटी अकाउंट्स क्लोज केले. नॉमिनल व्हॅल्यूचा जो कॉलम आहे तो प्रथमतः आपण क्लोज केला. येणारा बॅलन्स जो आहे तो काढला 1,75,000. ₹10 एका शेअरची नॉमिनल व्हॅल्यू आहे. यावरून आपण कॅल्क्युलेशन केलं 17,500 शेअर्स आपल्याकडे होते आणि मग प्रॉब्लेममध्ये शेवटी आपल्याला सांगितलं होतं की 31 मार्च 2018ला शेअरचं व्हॅल्युएशन झालेलं आहे ₹12 एक याप्रमाणे त्याची मार्केट प्राइस काय निघालेली आहे. मग ₹12चं एक याप्रमाणे 17,500 शेअरची जी काही अमाउंट होते 2,10,000 ती आपण इथं रेकॉर्ड करून घेतली आणि नंतर कॉस्ट कॉलम क्लोज केला. येणारा बॅलन्स हा क्रेडिट साईडलाच आलेला आहे. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण व्हॅल्युएशन ऑफ लॉस म्हणून इथं ₹26,900 ट्रान्सफर केले आणि शेवटी अकाउंट क्लोज केले. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे.